नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज पाहूया कथा आई काळूबाईची. महाराष्ट्राच्या डोंगररांगांमध्ये वाऱ्यांच्या साक्षीने उभ्या असलेल्या एका लहानशा गावात आई काळूबाईचे प्राचीन मंदिर होतं. हे मंदिर फार मोठं नव्हतं, पण त्या मंदिरात बसलेल्या मातेची कीर्ती दूरपर्यंत पसरलेली होती. गावकरी म्हणत की आई काळूबाई हाक मारताच धावून येत असते, पण श्रद्धेची परीक्षा घेतल्याशिवाय चमत्कार दाखवत नाही. त्या गावात विठ्ठल नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. कष्टाळू, प्रामाणिक, पण नशिबाने पाठ फिरवलेला. नशिबाने नेहमीच त्याची परीक्षा घेतली आणि सलग 3 वर्षे पाऊस नीट पडला नाही. शेवटी शेती कोरडी पडली, कर्ज वाढत गेलं, घरात प्रचंड असा दुष्काळ पडला आणि त्याच्यावर असलेला मानसिक ताण हा त्याचा वाढत गेलेला होता. घरात धान्य नव्हतं. विठ्ठलची पत्नी पार्वती ही आजारीच असायची. एके दिवशी सावकाराने स्पष्ट शब्दात सांगितलं, उद्या कर्ज फेडलं नाहीस तर घर आणि शेती ही माझी होईल. त्या रात्री विठ्ठल पूर्णपणे खचला होता, कारण एक कर्ज डोक्यावर असणं घरातल्या माणसाची झोप उडून जाते. त्यातच विठ्ठलची बायको आजारी होती. तो पूर्णपणे खचला होता. डोळ्यात अश्रू, मनात भीती होती. आपली शेती गेली, कोरड्या जमिनी गेल्या, घर गेलं, आपण करणार काय? हा मनात प्रश्न त्याच्या सतत भेडसावत होता, कारण तो त्या चिंतेतच आयुष्य काढायचं कसं या सगळ्या प्रश्नांमध्ये घोळत राहिला. डोळ्यात अश्रू, मनात भीती. पण शेवटी आई काळूबाईच्या मंदिरात गेला आणि अंधारलेली रात्र दिवा मंद प्रकाश देत होता. विठ्ठलाने आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, आता माझ्याकडे काहीच उरलं नाही बघ, तूच माझी शेवटची आशा आहेस. त्या रात्री विठ्ठलला खरं स्वप्न पडलं. स्वप्नात आई काळूबाई म्हणाली, उद्या सकाळी गावाच्या सीमेपलीकडे जा, तिथे तुला जे सापडेल ते उचल, पण मागे वळून पाहू नकोस. सकाळी उठून विठ्ठलला शंका वाटली, आई खरंच मदत करेल का? त्याच्या मनात प्रश्नांचा घालमेल होत होता. मनात उत्सुकता वाढली होती, पण त्याची श्रद्धा काळूबाई आईवर खूप होती. सकाळी उठून विठ्ठलला शंका वाटली, खरंच आई काळूबाई आपल्या मदत करेल का? ह्या मनाच्या प्रश्नात त्याच्या जीवाची घालमेल होत होती. गावापलीकडच्या तिथे तो गेला, सीमेपलीकडे गेला आणि त्याला मातीने झाकलेला एक जुना तांब्याचा हंडा देखील सापडला. हंडा उचलताच त्याला आवाज आला, खणखण. मनात उत्सुकता वाढली, पण आईचे शब्द आठवले, मागे वळून पाहू नकोस. तो हंडा उचलला, घरी घेऊन आला. घरी आल्यावर हंडा उघडला तर त्यात सोन्याची नाणी, दागिने आणि चांदी भरलेली होती. विठ्ठलने सावकाराचं कर्ज फेडलं होतं. परत मिळालेली शेती त्याला, कर्ज झालेली शेती ती त्याला परत मिळाली. पत्नी पार्वती हळूहळू बरी झाली. गावात चर्चा सुरू झाली. आई काळूबाईचा चमत्कार झाला. पण इथेच कथा संपत नव्हती. तर काही दिवसांनी विठ्ठलच्या मनात गर्व येऊ लागला. आईने मला इतकं दिलं म्हणजे मी खूप मोठा भक्त आहे, असं तो म्हणू लागला. हा त्याच्या मनाचा सांकेतिकपणा सुरू झाले. आणि त्या रात्री तो पुन्हा स्वप्न त्याला पडलं. आई म्हणाली, जे दिलंय त्याचं काय केलंस? जे दिलं होतं त्याचं तू काय केलंस? विठ्ठल घाबरून उठला. त्याला जाणवलं, आई फक्त मागणाऱ्याला नाही तर समजून घेणाऱ्याला चमत्कार दाखवते. दुसऱ्या दिवशी विठ्ठलने ठरवलं. त्याने गावात अन्नछत्र सुरू केलं. गरिबांना धान्य वाटू लागला. मंदिरात दिवा, बत्ती, पूजा, स्वच्छता आणि स्वतः सगळ्या गोष्टी करण्याचं त्यांनी मनावर घेतलं. कोणालाही न सांगता, कोणताही गाजावाजा न करता काही महिन्यांनी पुन्हा दुष्काळ पडला. पण त्यावेळी विठ्ठलच्या शेतात हिरवळ होती. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याच्या शेतातून पाणी मिळू लागलं. काही लोक आश्चर्याने म्हणाले, ही तर आई काळूबाईची कृपा आहे. एके रात्री विठ्ठलने मंदिरात बसून आईसमोर हात जोडले. आईचा आवाज
जणू वाऱ्यातून आला. माझा खरा चमत्कार सोनं नाही, तर तुझ्याबद्दल बदललेलं मन आहे. त्या दिवसापासून विठ्ठल केवळ श्रीमंत शेतकरी नव्हता, तर गावाचा आधारस्तंभ देखील झाला होता. आणि आई काळूबाईचे चमत्कार फक्त संकट दूर करण्यापुरते नसतात बरं. ती भक्ताची श्रद्धा पाहते. संयम आणि अहंकाराची परीक्षा देखील येते. जो भक्त नम्र राहतो त्याच्यावर आई कृपा नेहमी करत असते. हाक खरी असली, मन स्वच्छ असलं तर आई काळूबाई उशीर करते, पण अन्याय कधीच होऊ देत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण लवकरच लाईव्हमध्ये काही ग्रंथांचं वाचन करणार आहोत आणि नवनवीन कथा तुम्हाला इथंच दररोज डेली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि सर्वांनी लिहा जय काळूबाई माता.